नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे घेतलेला प्रवेश रद्द करू शकतो का। कारण अनेक विद्यार्थी आणि पालक कमेंटमध्ये विचारत आहेत की मी प्रवेश रद्द करू शकतो का। त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असणाऱ्या आहेत आणि त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण काढत आहोत। तर हा जो काही प्रश्न विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे होय, आपण घेतलेला प्रवेश रद्द करू शकता। आता घेतलेला प्रवेश रद्द केव्हा होऊ शकतो, तर प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आपणाला घेतलेला प्रवेश रद्द करता येतो। आता प्रवेश प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर ज्या वेळेस तुम्ही अर्ज भाग 1 अर्ज भाग 2 पूर्ण भरून ऑनलाईन सहमती दिली जाते, त्यानंतर अलॉटमेंट जाहीर होते आणि मग प्रत्यक्ष प्रवेश द्यायला किंवा घेण्यासाठी जो काही कालावधी जाहीर केला जातो त्याच कालावधीमध्ये सध्या तरी आपणाला प्रवेश रद्द करता येतो। म्हणजे समजा राऊंड 5वा आहे आणि आता 5वा राऊंड समजा आज सुरू होईल किंवा उद्या सुरू होईल। ज्यावेळेस 5व्या राऊंडसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जो काही कालावधी दिला जाईल त्या कालावधीमध्ये पूर्वी घेतलेले प्रवेश आपण महाविद्यालयामध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन रद्द करू शकता। त्यासाठी एक साधा फॉर्मेट आहे, अर्ज तुम्हाला करावा लागेल। त्या अर्जाचा फॉर्मेट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्यामध्ये टिंब जिथं म्हटलेलं आहे तिथं गरजेनुसार ठराविक शब्द तुम्हाला भरायचे आहेत आणि तेवढा अर्ज तयार करून मग उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जायचं, थेट प्राचार्यांना भेटायचं, त्यांना ते अर्ज दाखवा, ते सही करतील आणि मग प्रवेश प्रक्रिया किंवा जी समिती असणार आहे त्याकडे तुम्हाला पाठवतील। तिथं जाताना विद्यार्थी आणि पालक दोघेही असणं गरजेचं आहे आणि जो रजिस्टर्ड मोबाईल असणार आहे तोच तिथं तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। कारण कॉलेज लॉग इन मधून ज्यावेळी कॅन्सल कॅप ऍडमिशन ही प्रोसेस सुरू केली जाईल कॉलेजमधून किंवा कॉलेज सुरू करेल त्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये एक ओटीपी येतो। ज्यावेळी ऍडमिशन कॅन्सल केलं जातं त्यावेळेस एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्याकडेच येतो। त्यामुळे तिथं ओटीपी जोपर्यंत सांगितला जात नाही तोपर्यंत तुमचा प्रवेश रद्द होत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे जाताना आपण जो रजिस्टर्ड मोबाईल असणार आहे नंबर तोच मोबाईल घेऊन जाणं गरजेचं आहे। आता जे फॉर्मेट अर्ज तयार करून दिलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो बघून त्या पद्धतीने तयारी करू शकता। त्यामध्ये फीचा उल्लेख मी केलेला नाहीये। फीच्या अनुषंगाने तुम्ही तोंडी चर्चा करायची आहे की आम्ही जी काही तुमच्याकडे पावती असणारी आहे ती पावती आपण घेऊन जायची आहे। त्या पावतीवर जी रक्कम असेल त्यांना दाखवायचं की साहेब एवढे पैसे आम्ही भरलेले आहेत, तर आम्हाला पैसे किती आणि कधी परत मिळणार। तर नियमावली जी आहे ती अशी आहे की प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून 20 दिवसापर्यंत जर प्रवेश कॅन्सल केला तर 5% रक्कम रेड्यूस होते, म्हणजे कमी होऊन तुम्हाला रक्कम दिली जाते। जर प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून 40 दिवसामध्ये जर प्रवेश तर 10% रक्कम रिड्यूस केली जाते आणि मग तुम्हाला दिली जाते। पण 40 दिवसानंतर म्हणजे घेतलेल्या दिनांकापासून 40 दिवस पूर्ण झालेत, प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून 41 दिवस झालाय, 41 झालेला आहे आणि तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जर प्रवेश कॅन्सल करायला गेला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरलेली परत मिळणार नाही। त्यामुळं आपण याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। तर मला वाटतंय प्रवेश रद्द करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि पुढच्या फेऱ्या ज्यावेळी होतील त्यावेळी तुम्ही पुन्हा अर्जाचा भाग 1 आणि 2 भरून पुढच्या फेरीमध्ये सहभाग घेऊ शकता। धन्यवाद।